नमस्कार मंडळी, राम राम, गुड मॉर्निंग फ्रेंड्स। तर सकाळी पाहू शकता सकाळचे माझे पूर्ण काम आवरून झाले आहेत। झाडू पोचा वगैरे पूर्ण काम झाले आहे। बाहेरचं पण सडा सारवण रांगोळी पण झालं आहे। आज आहे आमच्या एरियामध्ये वास्तुशांती आहे, म्हणून मी बाहेरचे काम लवकरच आवरून घेतलं आहे सकाळी। तर तुम्हाला दाखवते मी। रात्रीच आमच्या एरियामध्ये टेंट वगैरे पूर्ण लावला आहे। खुर्च्या वगैरे स्वयंपाक बनवण्यासाठी जे जे भांडा वस्तू वगैरे लागतात ते पूर्णपणे रात्रीच आणून ठेवलं आहे। चिकलू मस्त तयार झाली आहे। आता आंघोळ वगैरे झाली आहे चिकलूची। गिफ्ट देण्यासाठी आम्ही गिफ्ट आणलो होतो, तर चिकलू म्हणत होती मी माझ्या हाताने आंटी अंकलला गिफ्ट देतो म्हणत होती। तर आम्ही आलो आता वास्तुशांतीला। तर बाहेर मस्त रांगोळी काढली आहे। आंटीनी 1 BHK रूम बांधली आहे वरती। खूप छान आहे, नवीन घर बांधलेला आंटीचा। तर हा समोर दिसत आहे ना, हा हॉल आहे। या साईडला जो किचन वॉशरूम आहे, हा बेडरूम आहे। तर खूप छान आहे। तर पूजा वगैरे झाली आहे। तर मी पण आता पहिले पूजा करून घेते। हा आंटी आहे। तर आंटीला मी हळदी कुंकुम लावलं, गिफ्ट दिलं आणि आमचं थोडं बोलणं चालू होतं आंटीचं माझं। घर छान आहे, पूजा वगैरे पण छान, पूर्ण कार्यक्रम खूप छान झाला म्हणत होतो मी आंटीला। तर आंटीला गिफ्ट वगैरे दिलं, फोटो वगैरे काढलो आम्ही। नंतर आम्ही जेवण वगैरे केलो। जेवण पण खूप छान होतं, मस्त जेवण वगैरे करून मग आम्ही आलो घरी। हा नेक्स्ट डेचा व्लॉग आहे। तर आज माझा भाऊ आला आहे। तर चिकलूसाठी खूप सारे फ्रूट्स आणला आहे। चिकलूला खूप आवडते फ्रूट्स आणि पपया तर चिकलूचा फेवरेट आहे। माझा भाऊ माझ्याहून छोटा आहे आणि त्याचं नाव आहे अजय। तर मी दुपारी माझ्या भावासाठी गरम गरम खिचडी आमलेट बनवलं आहे। सकाळी पोळी भाजी बनवलं होतं। तर आता मी त्या जेवायला ताट वाढून देते भावाला। चिकलू मस्त आता मामासोबत खेळत आहे। तर भाऊला जायचं होतं मार्केटला, थोडं काम होतं। तर चिकलू पण रडत होती, मी पण येतो मामा तुझ्यासोबत म्हणून। ती बॅग टाकून रेडी होती, शॉपिंग करायला येतो म्हणून। तर आता तो बसला आहे। तर चिकलूला आता खेळत आहे चिकलूसोबत। आज बनवत आहे मी स्पेशल चिकन बिर्याणी भावासाठी माझ्या। तर संध्याकाळचा आता स्वयंपाक चालू आहे माझं। स्वयंपाक करत असताना आज लाईट गेली होती, तर मी मोबाईलच्या टॉर्चने स्वयंपाक बनवलं। तर चिकन मसाला झाला आहे, तांदूळ शिजत आहे बिर्याणीसाठी। तर बिर्याणीचा पूर्ण तयार झाली आहे। आता बिर्याणीला दम होण्यासाठी ठेवते मी 15 मिनिट। चिकन रोस्ट पण झालं आहे। मस्त बिर्याणी खूप छान झाली होती। मस्त आम्ही जी बिर्याणी खाल्लो। चिकलू बिर्याणी असताना तिच्या हाताने पोट भरून खाते, नुसतं पोळी भाजी दुसरं काही असताना मग तिला माझ्या हाताने खाऊ टाकावं लागते। मग आम्ही जेवण वगैरे करून आता पपया खात आहो आम्ही। तर चिकलूला खूप आवडते, तर ती फ्रीजमधून काढून आणली। मला पपया कट करून दे मम्मी म्हणत होती। कोणी आणलं पपया म्हणून विचारत होतं, तर मामाने आणलं पपया म्हणून पपया हातात धरून दाखवत होती मला। चला मग फ्रेंड्स, व्लॉगला मी इथे एंड करत आहे। तर उद्या मला हा भाजी बनवायची होती म्हणून मी निवडून घेत आहे। कसं वाटलं तुम्हाला माझा हा ब्लॉग कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आवडला ब्लॉग तर लाईक करा, शेअर करा।
चिकलू पण मस्त डान्स करत आहे. बाय.